नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. म्हणजे आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो जो थोडासा विज्ञान कथेसारखा वाटू शकतो. हो नक्कीच. ऐकायला अगदी तसाच वाटतो तो. म्हणजे विचार करा, 1940 सालची एक प्रयोगशाळा आहे. तिथे एक शास्त्रज्ञ लोकांचे हजारो फोटो गोळा करतोय. तो त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, पोटाचा घेर, जबड्याची लांबी मोजतोय. आणि तेही कपड्यांच्या मापासाठी? नक्कीच नाही. अगदी बरोबर. हा माणूस भविष्यात एक खतरनाक गुन्हेगार बनेल की एखादा शांतताप्रिय विचारवंत, याचा केवळ शरीरावरून अचूक अंदाज लावण्यासाठी हे सगळं सुरू होतं. बापरे, म्हणजे ऐकायला खरंच खूप विचित्र वाटतंय आजच्या काळात. हो ना, पण हा प्रत्यक्ष इतिहास आहे. आणि आज आपण याच विल्यम हर्बर्ट शेल्डन यांच्या सोमॅटोटाइप सिद्धांतावर बोलणार आहोत. एखाद्या व्यक्तीची शारीरिक रचना आणि त्याची मानसिक प्रवृत्ती यांच्यात खरंच काही परस्पर संबंध असतो का? समोर असलेल्या शेल्डनची उपपत्ती या स्रोतांचा अभ्यास करून आपण माणसाचा स्वभाव आणि शरीरयष्टी यांच्यातील दाव्यांची तपासणी करणार आहोत. हेच आजचं आपलं ध्येय आहे. नक्कीच. ठीक आहे, आपण हे उलगडून बघूया. म्हणजे 1940 मध्ये मांडल्या गेलेल्या या सिद्धांतानुसार माणसाच्या शरीर प्रकारावरून त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा अचूक अंदाज घेता येतो. हा दावा किती रंजक पण त्याचवेळी धाडसी आहे, नाही का? हो, खूपच धाडसी आहे. आणि या सिद्धांताची मुळं समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील वैज्ञानिक मानसिकतेत थोडं डोकावणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे त्या काळात नेमकं काय मानलं जायचं? 20व्या शतकाच्या सुरुवातीला आणि विशेषतः 1940च्या दशकात विज्ञानाचा कल असा होता की मानवी स्वभाव हा अत्यंत ठोस आणि मोजता येण्यासारख्या गोष्टींवरून ठरवला जाऊ शकतो. शेल्डनने इथे केवळ शरीरयष्टी आणि स्वभाव यांची वरवरची सांगड घातली नाही, तर मी सांगेन की त्याने थेट जीवशास्त्राचा आणि भ्रूणविज्ञानाचा आधार घेतला. भ्रूणविज्ञान म्हणजे एम्ब्रिओलॉजी? अगदी बरोबर. मानवी भ्रूणाच्या विकासात 3 मुख्य स्तर असतात. शेल्डनने असा विचार मांडला की या 3 स्तरांपैकी जो स्तर शरीरात सर्वाधिक विकसित होतो तोच स्तर त्या माणसाचा मूळ स्वभाव ठरवतो. अरेच्छा. म्हणजे त्याच्या मते शरीर आणि मन या 2 वेगळ्या गोष्टी नसून ते एकाच जैविक प्रक्रियेचे 2 अविभाज्य परिणाम आहेत. ही खरोखरच खूप वेगळी आणि लक्षवेधी माहिती आहे. कारण आपण सामान्यतः असं मानतो की आपले विचार हे पूर्णपणे आपल्या मेंदूतून येतात. हो ना? आणि आपल्या पोटाचा घेराचा किंवा हाताच्या लांबीचा त्या विचारांशी काहीही संबंध नसतो. पण भ्रूणविज्ञानाचा हा संदर्भ या सिद्धांताला एक वेगळीच दिशा देतो. नक्कीच देतो. बरं, हा सिद्धांत नक्की काय सांगतो हे समजून घेण्यासाठी त्याच्या पहिल्या प्रकाराकडे वळणं गरजेचं आहे, ज्याला स्थूल शरीर किंवा अंतर्गत शरीर म्हणजे एंडोमॉर्फ असं म्हणतात. बरोबर, एंडोमॉर्फ. स्रोतातील माहितीनुसार गोलसर, मऊ त्वचा आणि जास्त चरबी असलेली ही शारीरिक रचना असते. हे वाचताना माझ्या डोळ्यासमोर लगेच काय आलं माहितीये? काय आलं? हे एखाद्या मऊ, उबदार आणि नेहमी आनंदी असणाऱ्या टेडीबेअर सारखे वाटते. हा, अगदी छान उपमा दिलीत तुम्ही. आणि मजेची गोष्ट म्हणजे शेल्डनच्या मते या लोकांची स्वभाव वैशिष्ट्येही तशीच असतात. म्हणजे ते स्वभावानेही टेडीबेअर सारखे असतात? एक प्रकारे हो. मी सविस्तर सांगते. हे लोक अत्यंत आनंदी, मिलनसार असतात. त्यांना खाण्यापिण्याची प्रचंड आवड असते. म्हणजे अगदी अस्सल खवय्ये. अच्छा. ते हसतमुख, समाजप्रिय आणि अत्यंत गप्पिष्ट असतात. आता या शारीरिक वर्णनाचा आणि भ्रूणविज्ञानाचा नेमका काय संबंध आहे असा प्रश्न पडू शकतो. हो, मला पडलाय तो प्रश्न. पोटाचा घेर आणि आनंदी असण्याचा काय संबंध? इथेच शेल्डनच्या सिद्धांतातील मूळ तर्कशास्त्र दडलेलं आहे. भ्रूणविज्ञानानुसार एंडोडर्म हा भ्रूणाचा तो सर्वात आतील स्तर असतो, ज्यातून आपली पचनसंस्था आणि पोटातील अवयव विकसित होतात. शेल्डनच्या मते ज्या लोकांमध्ये या स्तराचा विकास सर्वाधिक झालेला असतो त्यांचे शरीर गोलसर किंवा स्थूल असते. बरं. आता यामागील तर्क असा होता की ज्या व्यक्तीच्या शरीरात पचनसंस्थेचे वर्चस्व असते त्या व्यक्तीची संपूर्ण ऊर्जा ही अन्न ग्रहण करणे, पचन करणे आणि आराम मिळवणे याभोवती केंद्रित झालेली असते. अरे वा. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीराची सगळी ऊर्जा जर पचन संस्थेकडेच वळलेली असेल तर ती व्यक्ती अन्न आणि त्यातून मिळणारा आनंद यावरच लक्ष केंद्रित करेल. अगदी बरोबर. ही एक जैविक साखळीच शेल्डनने मांडली म्हणायची. यावरून हे लोक अत्यंत आनंदी आणि समाजप्रिय का असतात हे समजतं. त्यांना लोकांमध्ये राहायला, गप्पा मारायला आवडते, कारण या सगळ्या गोष्टी आरामाच्या व्याख्येत बसतात. होय, तो त्यांचा नैसर्गिक स्वभाव बनतो. पण मला इथे एक प्रश्न पडतोय. स्पर्धात्मक वृत्ती खरोखरच कमी असते? म्हणजे जीवनात पुढे जाण्याची धडपड? होय.
श्रोत्याचा दाखला देत मी याला नक्कीच दुजोरा देईन. शेल्डनच्या मते या लोकांमध्ये स्पर्धात्मकता खूप कमी असते. अच्छा. त्यांना कोणालाही मागे टाकून पुढे जाण्याची किंवा कोणतीही जीवघेणी स्पर्धा करण्याची ओढ नसते. ते सहज मैत्री करणारे असतात. म्हणजे ते संघर्ष करण्यापेक्षा सलोख्याने राहण्यावर जास्त भर देतात. अगदी. त्यांच्या शरीराची ठेवणच अशी असते की त्यांना ऊर्जा साठवून ठेवायची असते, ती आकारण खर्च करायची नसते. हां, हे ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटते, किमान त्या काळातील जैविक समजुतींनुसार. हो ना. पण मानवी समाज केवळ आरामावर आणि अन्नावर चालू शकत नाही ना. मानवाला जगण्यासाठी शिकार करावी लागली, शहरे बांधावी लागली. आणि संकटांपासून स्वतःचं रक्षणही करावं लागलं. बरोबर. जर स्थूल शरीरयष्टीचे लोक आरामप्रिय असतील, तर मग साहसी आणि अभ्यासू लोक कसे दिसतात? यासाठी शेल्डनचे पुढचे 2 प्रकार पाहणे तर्कसंगत ठरते. नक्कीच. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. आता आपण स्नायू शरीर किंवा मध्य शरीर म्हणजे मेसोमॉर्फ बद्दल बोलूया. हो, मेसोमॉर्फ. या प्रकाराची शारीरिक लक्षणे पूर्णपणे वेगळी आहेत. हे लोक अत्यंत मजबूत स्नायू असलेले, एखादा खेळाडूंसारखा बांधा असलेले आणि चौकोनी जबड्याचे असतात. म्हणजे ॲथलेटिक बॉडी. अगदी. आणि या मजबूत शारीरिक रचनेमागेही शेल्डनने पुन्हा त्याच भ्रूणविज्ञानाचा आधार घेतला. भ्रूणाचा दुसरा आणि मधला स्तर असतो मेसोडर्म. अच्छा, मगाशी एंडोडर्म होतं, आता मेसोडर्म. हो. आणि या स्तरापासून माणसाचे स्नायू, हाडे आणि रक्ताभिसरण संस्था विकसित होते. ज्या लोकांमध्ये मेसोडर्मचे वर्चस्व असते, त्यांच्या शरीरातील ऊर्जा ही केवळ अन्न पचवण्याकडे न जाता ती कृती करण्याकडे वळलेली असते. कृती म्हणजे ॲक्शन. भावाने हे लोक साहसी, आत्मविश्वासू आणि क्रियाशील असतात. म्हणजे शरीर मजबूत असल्यामुळे त्यांना शारीरिक ताकदीचा एक नैसर्गिक आधार मिळतो. बरोबर. ज्यामुळे ते सतत काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त होतात. त्यांच्यात हट्टीपणा आणि नेतृत्व गुण असणारे हे लोक खेळाडू किंवा नेते असू शकतात. नक्कीच असू शकतात. पण जेव्हा शरीरात भरपूर ताकद असते, तेव्हा तिथे एका धोक्याची शक्यताही निर्माण होते. स्त्रोतात असंही म्हटलंय की यांच्यात कधीकधी आक्रमकताही दिसते. होय. आक्रमकता हा या शारीरिक वर्चस्वाचा एक भाग मानला गेलाय. स्पर्धात्मकता यांच्या टोकाला असते. बापरे. पण यातील सर्वात आकर्षक बाब म्हणजे शेल्डनने तिसरा प्रकार अगदी याच्या विरुद्ध मांडलाय. विरुद्ध म्हणजे कसा? त्याला कृश शरीर किंवा बाह्य शरीर म्हणजे एक्टोमॉर्फ असं म्हणतात. अच्छा, म्हणजे बारीक लोक. हो, बारीक, उंच, नाजूक बांधा आणि पातळ त्वचा. या प्रकारामागील तर्क काय असावा याची मला आता खरंच उत्सुकता लागून राहिली आहे. कारण जर एंडोडर्म म्हणजे पचनसंस्था आणि मिझोडर्म म्हणजे स्नायू, तर मग उरलेला हा बारीक शरीरयष्टीचा स्तर कशाशी संबंधित आहे? मी सांगते. भ्रूणाचा तिसरा आणि सर्वात बाह्य स्तर असतो एक्टोडर्म. एक्टोडर्म, ओके. या स्तरापासून माणसाची त्वचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची मज्जासंस्था विकसित होते, म्हणजे नर्वस सिस्टम. अरे वा. शेल्डनच्या सिद्धांतानुसार एक्टोमॉर्फ लोकांमध्ये मज्जासंस्थेचे आणि मेंदूचे वर्चस्व सर्वाधिक असते. त्यांच्या शरीराची बहुतांश ऊर्जा ही मेंदूत आणि मज्जासंस्थेत खर्च होते. याचाच अर्थ असा की हे लोक अत्यंत विचारशील, अंतर्मुख आणि बुद्धिमान असतात. अगदी बरोबर. विद्वान, शास्त्रज्ञ, लेखक आणि कलाकार या वर्गात मोडतात. पण त्यांना सामाजिक नात्यांमागे राहण्याची आणि तणावाग्रस्त होण्याची सवय असते, असं स्त्रोतात वाचलं मी. हो, कारण त्यांची मज्जासंस्था अत्यंत सक्रिय असते. खूप गर्दी, खूप आवाज किंवा खूप लोकांमध्ये मिसळणे त्यांच्या मज्जासंस्थेवर ताण निर्माण करते. म्हणूनच ते लाजाळू असतात. पण जरा थांबा. काय झालं? मला इथे थोडा आक्षेप घ्यावासा वाटतोय. काय आक्षेप आहे तुमचा? म्हणजे एखादी उंच आणि बारीक व्यक्ती नेहमी लाजाळू आणि तणावग्रस्तच असेल, आणि एखाद्या मजबूत बांध्याच्या व्यक्तीला आपोआपच आक्रमक नेता मानून चालायचंय. बरोबर आहे तुमचा प्रश्न. एखाद्या माणसाला केवळ त्याच्या दिसण्यावरून अशा ठराविक साच्यात बसवणे हे एखाद्या पुस्तकाचे परीक्षण फक्त त्याच्या मुखपृष्ठावरून करण्यासारखे नाही का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलात. आणि यावरून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? तुम्ही उपस्थित केलेला हाच आक्षेप शेल्डनच्या सिद्धांताची सर्वात मोठी त्रुटी ठरतो. आणि इथूनच आपण आधुनिक मानसशास्त्राकडे वळतो. अच्छा, म्हणजे आजचे विज्ञान हे मानत नाही? अजिबात नाही. आजचे विज्ञान शेल्डनचा सिद्धांत पूर्णतः ग्राह्य धरत नाही. स्त्रोतात स्पष्ट केल्याप्रमाणे हा सिद्धांत अतिसाधारणीकृत आहे. म्हणजे ओव्हर जनरलाइज्ड. हो, मानवी स्वभाव अत्यंत गुंतागुंतीचा असतो आणि केवळ शरीर प्रकारावरून त्याचा अंदाज बांधणे ही एक अपुरी पद्धत आहे. मग जर फक्त शरीर रचना आपला स्वभाव ठरवत नसेल,
तर आजचे विज्ञान व्यक्तिमत्वाकडे कसे पाहते? आजच्या आधुनिक मानसशास्त्राने आधुनिक व्यक्तिमत्व परिसंस्था नावाची अधिक व्यापक संकल्पना स्वीकारली आहे. परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम. हो, केवळ शारीरिक रचना नाही, तर 5 महत्वाचे घटक एकत्र येऊन व्यक्तिमत्व घडवतात. ते 5 घटक कोणते आहेत? पहिला घटक आहे वंशपरंपरा किंवा जनुके. दुसरा आहे वातावरण. वातावरण. तिसरा घटक म्हणजे अनुभव. चौथा आहे संस्कार आणि मूल्य. आणि 5वा घटक म्हणजे सामाजिक घटक. अरे वा, म्हणजे या गुंतागुंतीच्या परिसंस्थेला समजून घेण्यासाठी आपण एखाद्या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेचे किंवा AI अल्गोरिदमचं उदाहरण घेऊ शकतो, नाही का? AI अल्गोरिदम कसं काय? म्हणजे बघा, वंशपरंपरा किंवा जनुके म्हणजे आपला बेस कोड किंवा हार्डवेअर. अच्छा. ज्याप्रमाणे एखाद्या कम्प्युटरमध्ये आधीच काही गोष्टी फिट केलेल्या असतात, तशीच आपल्याला आईवडिलांकडून शारीरिक ठेवण मिळते. पण फक्त हार्डवेअर असून चालत नाही ना, त्याला डेटा आणि नवीन सॉफ्टवेअरची सतत गरज असते. क्या बात है. अगदी योग्य उदाहरण दिलं तुम्ही. या उदाहरणातील डेटा आणि सॉफ्टवेअर म्हणजे आपले उरलेले 4 घटक. म्हणजे वातावरण, अनुभव आणि संस्कार. हो, व्यक्ती ज्या कौटुंबिक आणि आर्थिक वातावरणात वाढते, ते वातावरण त्या अल्गोरिदमला ट्रेन करण्यासाठी मिळणाऱ्या डेटासारखे असते. एखादी अत्यंत शांत प्रवृत्तीची व्यक्ती जर कायम तणावाच्या वातावरणात वाढली, तर तिचा मेंदू स्वतःला आक्रमक बनवतो. बरोबर. आणि आयुष्यात येणारे चांगले वाईट प्रसंग, यश अपयश या अनुभवातून माणसाचा दृष्टिकोन सतत अद्यावत होत असतो, म्हणजे अपडेट होत असतो. अगदी. आणि संस्कार मानवी मेंदूला दिशा देण्याचं काम करतात. एक मजबूत शरीराचा माणूस केवळ उत्तम संस्कारांमुळे अत्यंत संयमी आणि करुणावान होऊ शकतो. म्हणजे मानवी व्यक्तिमत्व हे एखाद्या चविष्ट पदार्थासारखं आहे, ज्यात अनेक वेगवेगळ्या घटकांचे मिश्रण असते. ते फक्त भांड्याच्या आकारावर किंवा शारीरिक रचनेवर अवलंबून नसते. होय, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तेच. तरीही आजच्या काळात आपण नकळतपणे शेल्डनच्या सिद्धांताच्याच आहारी गेलेले असतो. एखाद्या नोकरीच्या मुलाखतीत उंच आणि रुंद खांद्या असलेल्या व्यक्तीला पटकन लीडर मानले जाते. आणि एखाद्या स्थूल व्यक्तीला केवळ वजनावरून आळशी ठरवले जाते. हो ना. या शारीरिक पूर्वग्रहांमुळे आजही समाजात अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात. हे वास्तव आहे. म्हणूनच माहिती असणे इतके महत्वाचे आहे, जेणेकरून आपण पूर्वग्रहांना बाजूला ठेवून माणसाला त्याच्या दिसणा पलीकडे जाऊन समजू शकू. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा? शेल्डनचा सिद्धांत मानवी स्वभाव समजून घेण्याच्या इतिहासातील एक रंजक टप्पा नक्कीच आहे, ज्यामुळे आपल्याला एंडोमॉर्फ, मिझोमॉर्फ आणि एक्टोमॉर्फ सारखे मनोरंजक साचे मिळाले. हो, त्या काळासाठी तो एक मोठा वैज्ञानिक प्रयत्न होता. पण आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की माणूस हा केवळ हाडामांसाचा गोळा नसून त्याचे विचार, संस्कार आणि अनुभव त्याला घडवत असतात. नक्कीच. आणि माझा ऐकणाऱ्यांना हाच सल्ला असेल की माहितीच्या या महाजालात कोणताही सिद्धांत थेट स्वीकारण्यापूर्वी त्याला अशा प्रकारे तर्काच्या कसोटीवर म्हणजे क्रिटिकल थिंकिंगने घासून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. अगदी बरोबर. आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटकडे आलो आहोत. आता जाता जाता मला एका गोष्टीने खूप विचार करायला लावला आहे. कोणती गोष्ट? म्हणजे मी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्याजोगी संकल्पना सोडून जाणार आहे. सांगा ना. जर एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व खरोखरच अनुभव, संस्कार आणि वातावरणातून घडत असेल, म्हणजे वातावरणावर अवलंबून असेल, तर एखाद्या विशिष्ट शरीरयष्टीच्या माणसाला त्याच्या मूळ वातावरणातून काढून अचानक एका पूर्णपणे वेगळ्या आणि अनोळखी वातावरणात ठेवले, तर त्याचा मूळ स्वभाव पूर्णपणे बदलून जाईल का? बापरे, हा खरोखरच खूप खोल प्रश्न आहे. म्हणजे विचार करण्यासारखा आहे ना. शरीर तेच राहील, पण आतला माणूस बदलेल का? यावर नक्कीच खूप विचारमंथन होऊ शकतं. हो. हाच प्रश्न ऐकणाऱ्यांच्या मनात ठेवून पुढील एका नवीन विषयासह आपण पुन्हा भेटणारच आहोत. या सखोल चर्चेची आपण इथेच सांगता करूया. तोपर्यंत असाच विचार करत राहा.